वारंवार त्या इथल्या पीआयना भेटल्या, तुम्हाला पण भेटल्या, खूप वेळ त्यांना बोलवलं, त्यांची फिर्याद घेतली नाही. त्याच्यानंतर ते एसपी साहेबांना भेटल्या, गाडगीळ साहेबांनी स्वतः फोन करून सांगितलं की गुन्हा दाखल करा. ऍडिशनल एसपी साहेबांनी सांगितलं गुन्हा दाखल करा, तरी गुन्हा दाखल झाला नाही. त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमाती आयोगाचं पत्र आहे, त्याच्यावरही कारवाई केली. आता 21 तारखेपासून हे उपोषणला बसले कलेक्टर कार्यालयासमोर, आणि कलेक्टर कार्यालयासमोर उपोषणला बसल्यानंतर इथून तुमचे कोण लहाने असतील, तुमचे कोण कॉन्स्टेबल ते लबडे असतील, हे सारखे त्यांना फोन करायचे की या फिर्याद दाखल करून. आता हा अॅट्रॉसिटीचा विषय असल्यामुळे हा तुमच्याशी संबंधित नाही. गुन्हा 1 फेब्रुवारीला घटना घडली, 2-3 फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला, तपासात काय निष्पन्न व्हायचं ते विषय. पण आमच्या असं लक्षात येतं की एखादी अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करायचा आहे तर लगेच तिथं समोरची बोलून आपण क्रॉस कंप्लेंट दाखल करतात. हे सगळ्याच गुन्हे सर्वच गुन्ह्यामध्ये का होतंय ते तुम्हाला माहिती आहे ना, आम्हाला पण माहिती आहे. आधी खोलात जाणार नाही. इथं आल्यानंतर काल फिर्याद दाखल होत असताना तुम्ही नव्हते इथं, आपल्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे. मग समोरचे लगेच 1-2 गाड्यांमध्ये स्कॉर्पिओमध्ये त्या गावातले लोक ज्यांनी ह्या महिलेवरती अत्याचार केलेला आहे ते जरा पोलीस स्टेशनला पीआयच्या दारात केबिनमध्ये येऊन बसतात. इकडे फिर्याद चालू आहे, इथं बसतात आणि पीआय आणि पीएसआय यांना सांगतात तुमच्यावरती पण आता 376 दाखल करायचा. आम्ही मनाचं काही बोलत नाही, ते सांगताय ते काय निष्पन्न होईल तपासामध्ये होईल. बाहेर आल्यानंतर आणखीन एक महिला आहे त्यांच्यातली कोण काय ना ते पण यांना सांगतात की आता आम्ही पण तुमच्यावरती दाखल करू. त्याच्यातनं जेव्हा 376चा गुन्हा आता आपल्यावरती दाखल होतोय, आम्ही म्हणत नाही की पोलिसांनी धक्का दिलाय, पोलिसांनी त्याला मारलंय, कस्टडीत घेतलंय, ते काही झालेलं नाही, आम्हाला पण माहिती. पण किमान तो सदमा पोहोचला की माझ्यासारख्या व्यक्तीवर 376 दाखल होतो. अचानकच कस का कोण म्हणून पडला तो? 3 दिवस यांच्या सोबत आहे, तो उपोषणाला बसलेला आहे, कार्यकर्ता आहे, तो 5 दिवस बसलेला आहे. म्हणजे यांना न्याय देण्यासाठी तो सोबत होता. जेव्हा त्याच्याच लक्षात येतं की आपल्यावर 376 दाखल होतोय, एखाद्याचं हळवं मन असू शकतं, त्या हळव्या मनातनं तो कोण म्हणून पडला एक्सपेक्ट. म्हणजे त्याच्या मृत्यूच कारणीभूत कोण तर पीआयने हे सगळे लोक बोलवायला नको होते. गुंड पण तुमचा काय संबंध नाही ह्या केसमध्ये. कालची जी घटना आहे त्याच्यात डायरेक्ट तुमचा संबंध नाही डीवायएसपी म्हणून. पण अगोदरच्या केसमध्ये जर तो गुन्हा दाखल झाला असता माळी या बाईचा तर ही घटना पण घडली नसती. म्हणजे काही केलं तरी तुमचा पण संबंध येतो त्याच्यामध्ये. आता तुमच्यावरती आमचा आरोप आहे, तुमच्यावरती अलिगेशन आहे आणि तुमच्याबरोबर आम्ही चर्चा करतो. हे काय नैसर्गिक नाही. तुमच्यावर आरोप करायचा आहे, तुमची चौकशी लावायची, तुमच्यावर कारवाई करा म्हणायचं, तुम्ही हलगर्जीपणा करायचा आणि तुमच्यावर चर्चा करायची, हे काय बरोबर वाटत नाही. म्हणून मी मुटकुळे साहेबांना म्हणतो की बाबा ही चर्चा करायची असेल, आमचं म्हणणं आहे की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. तुम्ही नसाल त्याच्यामध्ये, तुमचे पीआय आहे तिथले, तुमचे पीएसआय आहे, आणखीन कोण खालचे लोक असतील, यांना दम देणार त्या गाड्यांमध्ये आलेले कोणत्या कॅमेऱ्यात लोक येतील ते आहे, ते खोटा गुन्हा दाखल करायला आले होते. आम्हाला तुमच्या पीएसआयच्या तोंडातून पीआयच्या तोंडातून होते की तुमच्यावरती आता 376 दाखल होते. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा तुम्ही पीआय आणि पीएसआय वरती. त्याच्यात ईडी दाखल आहे, ईडी दाखल आहे. ईडी दाखल झाल्यानंतर तिचा इन्क्वेस्ट इंडिपेंडंट ऑथॉरिटीने केलेला आहे, तहसीलदारांनी केलेला आहे, कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी केलेला आहे, तो इन कॅमेरा झालेला आहे. त्याचा तपासही आहे जो पुढचा, तो आमचे वरिष्ठ ठरवतील. तुमचं काय जे म्हणणे ते तुमची जर आमच्याबद्दल किंवा आमच्या कर्मचाऱ्यांबद्दल किंवा आमच्या अधिकाऱ्यांबद्दल तक्रार आहे तुम्ही तिथं मांडा. आहेच ना आमची तक्रार. हो, मग तुम्ही त्या अथॉरिटीकडं त्या व्यक्तीकडं ते तुमचं निवेदन जे येते ते जाईल वरती तुम्ही. ठीक आहे, मला या सगळ्या गोष्टी मान्य आहे. मी अनेक गोष्टींमधून सगळे गेलेलो आहे. अनेक असे डेड बॉडी आहेत, असे मृत्यू मी बघितलेले, कस्टडीत बघितलेले आहेत, बाहेर बघितलेले आहेत, पोलिसांच्या मारहाणीमध्ये बघितलेले आहेत. आम्ही बघतोय सर, आम्हाला माहिती आहे. ईडी दाखल झाली, इन्क्वायरी होईल, पण स्वतः पीआय समोरच्याला बोलून घेऊन तुझ्यावरती 376 दाखल. आता तुम्ही जे शब्द बोलले ते महत्वाचं आहे याच्या अगोदरचा, की हे जे सांगताय ते तुम्ही त्यांच्या सांगण्यानुसार सांगता. हो बरोबर आहे ना. हा, मग आता त्याची चौकशी होईल. हो द्या. हे जे तुम्ही सांगताय हे काय अंतिम सत्य नाही, याची चौकशी होईल. आम्ही सांगतच नाही अंतिम सत्य आहे, आणि याची चौकशी होऊ द्या. आम्ही सांगत नाही अंतिम सत्य आहे. अंतिम सत्य होईल. आणि अंतिम सत्य हे आहे की जर 1 फेब्रुवारीची गुन्हा दाखल झाला असता तरी हे अंतिम सत्य आहे. नाही ते पण सांगतो तुम्हाला, त्याची तुम्हाला माहिती मिळेल. आता फक्त एवढं सांगणे की सध्याची कालची घटना झालेली त्याचं कॉग्निझन्स पोलीस डिपार्टमेंटने घेतलेलं आहे, त्याची चौकशी सुरू झालेली आहे. आता ती कोणत्या ऑथॉरिटीकडे ठेवायची, त्याच्यात कोणाकोणावर ॲलिगेशन आहे हा विषय तुम्हाला जे नावं वाटतात ते तुम्ही त्याच्यात टाकलेले आहेत. ते लोक त्याच्यातून बाजूला राहतील आणि जे लोक इंडिपेंडंट आहेत ते त्याच्यात तपास करतील. तुम्ही आता या घटकेला ईडी जरी दाखल झाली असते तर हे जे मायलेक आहे, जे यांना सांगितलं गेलं, मी त्यांच्या म्हणण्यानुसार बोलतोय ना, आम्ही ते सांगतो ना, माझा जबाब घ्या असं म्हणतच नाही ना. मी ते सांगतोय की मी पण जबाब द्या, मी बोलत, मी त्यांच्या वतीने बोलतोय, त्यांना बोलता येत नाही. सांगतोय आता ह्याच्यात मी या विषयात काय करावं हे मी ठरवू शकत नाही. चर्चा कशा फक्त एवढंच आहे. नाही चर्चाच करू नका, चर्चाच करू नका.
मला चर्चाच नाही करायची साहेब. तुम्ही काय करू शकत नाही ना तर मग चर्चा कशाला करता? आमच्या वेळेला तुमच्या वेळेला त्यांना म्हणायचं काय तुमच्या लक्षात नाही ना तुम्ही गैरसमज करू नाही नाही तसं नाही डायरेक्ट काय म्हणतात नाही मग ज्यांना अधिकार आहे त्यांना बोलवा चर्चा करा. नाही आता काय कोंबडं बकरं होतं का ते मेलन घेऊन जाऊन पुरून टाकू आम्ही तिकडं. वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा कोंबडं बकरं नाहीये. साहेब नाहीच आहे तो इथं मेलेला आहे तुमच्या पोलिसांनी मारलेला आहे तो. आणि ज्या पीआयने खोटा गुन्हा दाखल करायचा म्हणतो ना ठीक आहे चौकशी आणती करा पण त्याची बदली करा. हे तुम्हाला अधिकार नसतील ना तर तुम्ही चर्चाच करू नका. तुम्ही एसपी साहेबांना बोलवा ऍडिशनल एसपीना बोलवा. आम्ही 2 दिवस थांबू. आम्हाला अंतिमविधी नाही करायचं. आम्हाला नाही घ्यायची डेड बॉल. चौहान सर तुम्हारे हम तुम्हारे साथ है. ते कोंबडं बकरू नाही आहे. आम्ही तशी डेड बॉडी पीएम करणार नाही. अंत्यविधीला घरी घेऊन जाणार. त्याला न्याय मिळाला पाहिजे तो ज्या पद्धतीनं म्हणजे त्याचा अंत्यविधी करायचा. आमच्या उरावरती बसवतो पीआयने तर तुम्ही तो उद्या पुन्हा आज गेला पळून उद्या पुन्हा उरावर आणून बसायचा. तिसरा परत आमचा कार्यकर्ता मारायचा काय चाललंय तालुक्यामध्ये माहित नाही का आम्हाला. 4 महिने झाले त्या बाईची फिर्याद नाही. हे 307 वाला मुख्य आरोपी अटक नाही. काय बोलायला लावताय आम्हाला. आमची विनंती आहे साहेब तुम्हाला विनंती आहे. तुम्हाला अधिकार नाही ना तुम्ही चर्चा पण करू नका. तुम्ही वरिष्ठांशी संवाद साधा. ते येत असतील तर त्यांच्यावर चर्चा करू नाही राहू दे. त्या डेड बॉडीवर काही पडलं नाही आम्ही बसून राहू. शेवटी आम्हाला न्याय मिळणार नाही आम्हाला माहिती. आम्ही न्यायासाठी बसतोय तुमच्या दारात आणि तुम्ही न्याय देऊ शकत नाही. ज्या आदिवासी महिलेला अत्याचार होऊन जर गुन्हा दाखल होत नाही त्याला तुम्ही न्याय देऊ शकत नाही तर तुम्ही याला विठ्ठलला काय न्याय देणार आहे आणि काय अपेक्षा करणार आम्ही तुमच्या नाही करू शकत. बरोबर काय माहितीये का खरं का तुमचं म्हणणं काय आहे साहेबांचं जिथं तुमचं गॅप पडला साहेबांकडे अपेक्षा काय होती साहेब त्यांनी काय म्हणलं पाहिजे होतं मी वरिष्ठांशी बोलतो. मी काय सांगतो ना आम्हाला माझ्या स्तरावरती गॅप पडलाय ना तो भरून काढतोय. मी तुम्हाला ते सांगतोय की तुमच्या कम्युनिकेशन मध्ये जो गॅप झालाय ना तो भरून काढतोय. की साहेबांचं असं म्हणणं आहे की बाबा तुम्हाला तुमची जी मागणी आहे ती साहेबांच्या हातात नाहीये परंतु ते साहेब जी काही मागणी आहे ती वरिष्ठांपर्यंत पोहोचवली जाईल. त्याच्यावर काय सोल्युशन निघतंय का ते पाहिलं तुम्ही जाईल. तुम्हाला तुमचं मान्य आहे ना दुसरी एक गोष्ट जो विषय तुम्ही माझ्यासोबत बोलताय पीआय पुजारीबद्दल बोलताय ऐकून घ्या. तुमच्या स्तरावर तर नाही. हा मग आता आमचं तेच सांगणे तुमचं काय आता पीआय पुजारीच्या बद्दलचा विषय आहे तो तुमच्या स्तरावरचा नाही आणि अर्धा तुमच्यावर आमचा आरोप आहे. काय चर्चा करायला तुमच्या बरोबर ऐका ना जसं हे तुमचे असिस्टंट यांच्यावर काय चर्चा करू सर? जसं तुम्ही म्हणले की बाबा मी त्यांचं म्हणणं काय आहे ते सांगितलं तुम्ही बरोबर आम्हाला. आता तुमचं म्हणणं आहे की यांच्या दोघांचे स्टेटमेंट घेतलं पाहिजे. बरोबर आहे. यांचे स्टेटमेंट पण घेतले जातील. ऐका ना मगाच तुम्ही ऐका ना प्रकाश आंबेडकर साहेबांशी बोललो तुम्ही होतात त्यांनी मला काय सांगितलं मी त्यांचं फॉलो करणार ना मी त्याच्याशिवाय मी डेड बॉडी घेणारच नाही ना. ते म्हणले 2 जणांचे स्टेटमेंट जाऊन फिर्याद दाखल या ते दोघांचे- जोपर्यंत होत नाही तोपर्यंत उठत. ऐका ना पूर्ण ऐका. आता ह्याच्या 2 पार्ट आहेत. एक पार्ट तुमचा पोलिसांवर आरोपांचा आहे. हो, बरोबर आहे. एक तुम्ही म्हणले की बाबा हिनी काय सांगितलं त्यांनी बोलून घेतलं हिनी बोलून घेतलं त्यांनी सांगायला लावलं ह्यो बोलला त्यो बोलला असं गुन्हा दाखल करेन हे करेन बरोबर आहे. हे तुम्हाला ह्यांनी सांगितलं बरोबर ना. बरोबर आता ह्यांचे स्टेटमेंट घेऊ. ह्यांचे जे स्टेटमेंट आहे ते आम्ही पूर्ण व्हेरीफाय करू. बरोबर समोरच्यांचे बी आम्ही स्टेटमेंट घेऊ. जे त्यावेळी हजर होते त्यांनी तुम्ही ज्यांच्यावर काय आरोप केलेले आहेत त्यांचे पण स्टेटमेंट घेऊ. यांचं काय म्हणणं आहे ह्यांचं काय म्हणणं आहे. दोन्ही म्हणण्यामध्ये जिथं कॉन्ट्रडिक्शन येईल किंवा ज्याच्यामध्ये समजा वेगवेगळेपणा येईल तो वेगवेगळेपणा आम्ही थर्ड पार्टी म्हणून व्हेरीफाय करू बरोबर आहे. की बाबा हा खरं बोलतोय का हा खरं बोलतोय. मला ते कुणावर अन्याय करू नका तुम्ही आणि पण आमच्यावर नका करू ना. जे खरं असेल ते आम्ही करू एवढं आम्ही तुम्हाला आज शब्द देतोय. ठीक आहे ना त्याला वेळ लागणार हे आम्हाला मला माहिती आहे पण म्हणजे आज एक दिवशी फक्त तो निघून जाणार उद्या पुन्हा आमच्या उरावरती आणून बसवणार आहे का. एसपी साहेबांनी सांगितलं अनेक तक्रारी आहेत. जोपर्यंत इथून त्याची बदली होईल ऐका साहेब, अंतिम सांगतो तुम्हाला थर्ड पार्टी करेल चौकशी. अंतिम सांगतो करा ना तुम्ही चौकशी करा. आमचं काही म्हणणं नाही. तुम्ही चौकशी करा सीआयडीकडे चौकशी आम्ही मागणी करू पण आज या पोलीस स्टेशनला घटना घडलेली आहे त्यांना इथून तुम्ही बदली करा. तुमच्या अधिकारात नाही तुम्ही एसपी साहेबांशी बोलू. जोपर्यंत त्यांची बदली होत नाही तोपर्यंत निपक्षपातीपणे इथं चौकशी होणारच नाही. कसं ठेवणार आहे तुम्ही पीआय तुम्ही चौकशी करतात हे बरं आहे. आता कसं होणार आहे विश्वास आहे तुमच्यावरती पण तुमची सारखी रँक आहे ना काय चौकशी करणार. आम्ही अलिगेशन केलं राजगुरू साहेबांवरती डीवायएसपी काय चौकशी करणार त्यांची. आम्हाला कोर्टातच जावं लागणार जाणार आहे आम्ही कोर्टात पण आजच्या घटकेला तुमचं म्हणणं आहे का काहीच न करता उठून पीएम करून अंत्यविधी करावं का आम्ही जावं का आम्ही. आम्ही काय म्हणतोय की मी जे बोललो ते तुम्हाला कळतं ना मला चौकशीचा भाग आहे ना कळतं ना मला पण आज या दोघांचे स्टेटमेंट करू शकता तुम्ही. स्टेटमेंट हे लोक कुठं जात नाही का ते जे हा, इंडिपेंडंट ऑथॉरिटी देईल त्यांच्याकडेच द्यावे लागणार. काय 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 जे इंडिपेंडंट ऑथॉरिटी त्यांनी सांगितलं तुम्ही मुटकुळे साहेबांकडे दिला तपास आहे ईडीचा द्या कुणाकडे ऑर्डर करा सांगा.
ज्या काही द्या ना. प्रोसेस समजतील ना तुम्हाला ठीक आहे, घाई नाही आम्हाला सुद्धा. काही नाही आमचा माणूस गेलेला आहे तर एक पियास त्याला जीवन एक देणार पियाय आहे. दुसऱ्या पियायला पाठीशीच घालणार हे उघड उघड सत्य आहे, त्याला सर. जीवन होऊन येणार नाही आमचं. हा. आता मेला तो. मग ते साहेब काय होणार आहे याच्यात? न्याय भेटणार शक्यच नाहीये. म्हणजे तुम्ही तपास यंत्रणेवर नाही नाही संशय आता सरळ सरळ 3 महिन्यापासून न्याय नाही भेटला हे संशयाची जागा आहे का साहेब? चौकशी करायची तरी कोणी करायची असं कोणी नाही. करायचं? तुमच्या वरिष्ठांनी करावी अशीच मागणी आहे ना आमची. आणि तुमचं मागणी म्हणणं असं आहे की तुम्ही गप्प बसा, आज ताब्यात डेड बॉडी घ्या आणि शांत बोलायला बसा. खूप मुद्दे तुम्ही आहेत. तुमच्या पद्धतीने तुमच्यावरती चौकशी अविश्वास करून दाखवत नंतर नाही आम्ही. पण 3 महिने एखादी महिला लेडीज न्याय मागण्यात आपल्या दारात भले चुकीचं असेल, खोटं असेल, पण येते ना. आपण खोट्या फिर्याद दाखल करून घेत नाही. हे काल काय होती ते तुम्हाला दाखवू रेकॉर्डिंग पुजारीचं तुमच्यावरती 300 ते पण दाखल करायला लावतो म्हणे. त्याच वेळेला फोन गेलेला करायला लावतो म्हणजे काय ते करतील सांगणं वेगळं, करायला लावतो सांगणं शब्द आहे ना. करायला लावतो हे पुजारीचं स्टेटमेंट आहे, रेकॉर्डिंग आहे आणि ते करणार आहे असं जर म्हटले असते तर आम्ही समजू शकतो. बघ ते म्हटले असते की आम्ही पण करणार, पण करायला लावतो. काय नाही काय अपेक्षा करायची आम्ही 2 महिने झाले याचा अर्थ त्यांच्या आता हातात मी साहेब आहे. बघा, तुमच्या स्तरावरचा विषय नाही. वरिष्ठाची बोलून घ्या, हे दोघांचे स्टेटमेंट घ्या, इथून त्यांची बदली करा. कुठेही फिरवा बाबा, कुठेही फिरवा. त्या शेवगाला पाठवा परत, तिथून मुख्य साहेब अलीकडे आणा. काय लाडका माणसं आहे, त्याच्यामुळे काय तालुक्याच्या बाहेर नका जाऊ. माझ्याही म्हणण्यानं होणार नाही त्या गोष्टी, तुमच्याही म्हणण्यानं होणार नाही. आमच्या तर म्हणण्याने आम्ही तर मागणी करणार, मागणी करा आमचं फुटत नाही त्याच्याशिवाय. हो पण सांगून टाक, होत नाही ना तुमच्याने नाही होणार, पण पब्लिकचा रेट आहे, पब्लिकच्या रेटाने होणार. त्याला काय इथं तुम्हाला मुकुट घालायचा, सोन्याचा तो मुकुट घाला. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.